सोनपेठच्या महिला कर्मचाऱ्याचे विसरलेले लाखाचे घंटण आणि 2,500 रुपये परळी आगाराच्या चालकाने व वाहकाने केले परत. परळी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि तत्परतेचे कौतुकास्पद प्रत्यय सोनपेठ बस स्थानकावर पाहायला मिळाला. प्रवासादरम्यान बसमध्ये विसरलेले सोन्याचे घंटण आणि रोकड असा मौल्यवान ऐवज परळी आगाराच्या चालक व वाहकाने अत्यंत तत्परता दाखवत त्या महिला प्रवाशाला सुरक्षितपणे परत केला आहे. सोनपेठ नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी जयश्री तात्याराव शिंदे या परळी ते सोनपेठ असा प्रवास करत होत्या. सोनपेठ स्थानकावर उतरताना सोन्याचे घंटण आणि 2,500 रुपयांची रोकड असलेली रुमालाची पिशवी त्या अनावधानाने बसमध्येच विसरल्या. बसमधून गेल्यानंतर काही वेळाने हा प्रकार जयश्री शिंदे यांच्या लक्षात आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जयश्री शिंदे यांनी सोनपेठ स्थानकात आलेल्या राजमाता जिजाऊ बसच्या वाहकाकडे धाव घेत आपबीती सांगितली. त्या वाहकाने क्षणाचाही विलंब न करता संबंधित बसचे चालक MG मुंडे बॅच क्रमांक 19-632 व वाहक VR पल्लेवाड बॅच क्रमांक 3213 यांच्याशी तातडीने संपर्क साधला. मुंडे आणि पल्लेवाड यांनी बसची पाहणी केली असता तो रुमाल सुरक्षित आढळला. त्यानंतर दुसऱ्या फेरीने 9:45 वाजता बस पुन्हा सोनपेठ स्थानकावर पोहोचली. वाहतूक नियंत्रक BN यादव, सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष भुजनर, ज्येष्ठ पत्रकार गजानन चिकणे व संपादक किरण स्वामी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत तो मौल्यवान ऐवज जयश्री शिंदे यांच्या स्वाधीन करण्यात आला. आपला ऐवज सुखरूप हाती पडताच जयश्री शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तुम्ही खरोखरच नशीबवान आहात अशा शब्दात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी शिंदे यांचे सांत्वन केले. तर प्रामाणिकपणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या चालक MG मुंडे व वाहक VR पल्लेवाड यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर यादव साहेब पुरियन हां जयश्री तात्याराव शिंदे. तुमचं वंदना पडलेवाड. तुटलं नाही ते पाठीचं सगळं हे रुमालच ही झालं खाली गळाला. हा त्यांना पिशवीमध्ये ठेवलं मग घ्यायला काय झालं म्हणजे पकडलं सापडलं ना ते बरं झालं. या इकडे 2,500 रुपये होते आणि पुन्हा ह्यांचं गंठल होतं. 5 दिवस त्याने ते बघितलं. टाका नाही नाही हे आले ना काय केलं ते. 2,550 होते. हो बघितले मी आणि नंतर काका हां जयश्री तात्याराव शिंदे. तुमचं वंदना पडलेवाड.